माऊलीच्या वारीत घडली 300 वर्षाच्या इतिहासातील सर्वात थरारक घटना. एका अशा दुर्घटनेने संपूर्ण देशात खळबळच उडवून दिली, ज्याने वारकऱ्याच्या काळजाचा ठोकाच चुकवला. तारीख होती 11 जुलै. वेळ सकाळी ठीक 6 वाजता. माऊलीची पालखी पुण्यातून आनंदाने निघाली होती. पुढे प्रवास होता अत्यंत अवघड आणि तितकाच धोकादायक. अशा दिवे घाटाचा एका बाजूला आकाशाला भिडलेला काळा कडा आणि दुसऱ्या बाजूला काळजाचा थरकाप उडवणारी खोल दरी. रस्ता अगदी अरुंद आणि गर्दी अथांग. याच गर्दीत चालत होते 70 वर्षाचे एक वृद्ध आजोबा. सकाळी लवकर निघाल्यामुळे डोळ्यावर प्रचंड झोप होती आणि याच झोपेच्या धुंदीत चालता चालता आजोबांचा पाय अगदी दरीच्या टोकावर गेला. अचानक 1 सेकंदाचा थरार उडला. आजोबांचा पाय घसरला आणि थेट त्या भीषण दरीत कोसळले. बाबा पडले, बाबा दरीत कोसळले. एकच कल्लोळ झाला. वारकऱ्यांनी डाहो फोडला, तरी इतकीही खोल दरी होती की प्रत्येकाने बाबाच्या जगण्याची आशा सोडून दिली होती. पण त्यानंतर तिथे जे काही घडलं त्याने वारीच्या 300 वर्षाच्या इतिहासातील एक भयंकर आणि चमत्कारिक धक्काच दिला. पण पुढील 5 मिनिटात तिथे जे काही घडलं त्याने संपूर्ण वारीचं भीतीचं वातावरणच बदलून टाकलं. थेट जल्लोषच सुरू झाला. मग नेमकं काय घडलं होतं त्या दिवे घाटात? 70 वर्षाचे आजोबा दरीत कोसळल्यानंतर अचानक 5 मिनिटात असा कोणता चमत्कार घडला होता ज्यामुळे लाखो लोकांचे डोळे आनंदाने पाणावले? खरं तर विठुरायाच्या दर्शनासाठी माऊलीची पालखी पंढरीच्या वाटेला निघाली होती. 8 जुलै रोजी आळंदीतून या वारीचं मोठ्या थाटामाटात प्रस्थान झालं. 9 जुलैला तब्बल 6 लाख वारकरी पुण्यात या वारीमध्ये सामील झाले. त्यानंतर 10 जुलै रोजी माऊलीची पालखी पुण्याच्या भवानी पेठेतील विठोबा मंदिरात विसावली होती. पुण्यात 2 दिवस मुक्काम केल्यानंतर 11 जुलैला सकाळी ठीक 6 वाजता वारी सासवडच्या दिशेने निघाली. आता पुढचा मुक्काम सासवडला होता आणि तिथे जाण्यासाठी तो ऐतिहासिक पण तितकाच भयानक दिवे घाट पार करावा लागणार होता. सकाळी लवकर निघाल्यामुळे संपूर्ण घाट भक्तीच्या रंगात न्हाऊनच निघाला होता. पण कोणालाच माहिती नव्हतं की निसर्गाच्या या सुंदर रूपात एक भयानक प्रसंग लपलेला आहे. आजोबा दरीत पडल्यानंतर पुढच्या 5 मिनिटात असं काय झालं? खरं तर त्या दिवे घाटात आजवर अनेक दुर्घटना घडल्या आहेत, पण यंदा जे घडलं त्याने वारीचा इतिहासच एक मोठा बदलून टाकलेला आहे. या अथांग वारीच्या गर्दीत एक विठ्ठलमय चेहरा चालत होता. वय 70 वर्ष असलेले रामभाऊ आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या 65 वर्षाच्या पत्नी सखूबाई. गेल्या 300 वर्षात रामभाऊंनी विठुरायाची एकही वारी चुकवली नव्हती. यंदा वारीत चालताना रामभाऊचे पाय थोडे दुखत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि आनंद काही कमी झालेला नव्हता. वारी सुरू झाल्यापासून रामभाऊ वारंवार सखूबाईंना एकच गोष्ट सांगत होते, सखू मला काय माहीत का, पण आतून असं सारखं वाटतंय की माझी शेवटचीच वारी आहे असेल. म्हणतात ना, भगवंताला जेव्हा एखादी गोष्ट घडवायची असते तेव्हा तो आधी संकेत देतो. अगदी तसंच झालं होतं. जेव्हा आळंदीतून पालखी निघाली आणि पहिला मुक्काम पुण्यात झाला तेव्हा त्याच रात्री रामभाऊंना एक अजब स्वप्न पडलं होतं. स्वप्नात साक्षात विठू माऊली आले होते आणि त्यांनी सांगितलं, रामभाऊ ही तुझी शेवटची वारी असेल. रामभाऊंनी हे स्वप्न सखूबाईंना सांगितलं तेव्हा सखूबाई म्हणाल्या, अहो तुमचं वय झालंय, पाय दुखताय ना, म्हणून तुम्हाला असं वाटत असेल. आता या वारीनंतर घरीच थांबा. पण सखूबाईंना काय माहीत विठ्ठलाच्या मनात आणि रामभाऊच्या नशिबात वेगळंच काहीतरी लिहिलेलं होतं. त्यानंतर बघा काय घडलं. रामभाऊंनी सखूबाईंना जवळ घेतलं आणि अत्यंत गूढ आवाजात एक गोष्ट सांगितली. रामभाऊ म्हणाले, सखू वारीला निघण्यापूर्वी माझ्या स्वप्नात साक्षात विठ्ठल आले होते ग. त्यांनी माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, लेकरा यंदाची तुझी शेवटची वारी असेल, मी तुला न्यायला येईल. सखूबाईंनी नेहमीप्रमाणे हे स्वप्न हसवण्यावरच नेलं, पण त्यांना काय माहीत होतं की विठ्ठलाच्या या ऋतुश्रेष्ठाचा संबंध दिवे घाटात असणाऱ्या एका अत्यंत भयानक घटनेशी जोडला जाणार आहे. वारीमध्ये अनेक वारकऱ्यांचे वेगवेगळे अनुभव असतात, अनेक चमत्कार असतात, पण रामभाऊचं हे स्वप्न दिवे घाटात कसं खरं ठरणार होतं? खरंच पांडुरंग त्यांना न्यायला आले होते का? आणि जर विठ्ठल न्यायला आले होते तर पुढच्या 5 मिनिटात असं काय घडलं ज्याने संपूर्ण वारीचा इतिहासच बदलून टाकला? 11 जुलैला ते शनिवारी सकाळी पालखी पुण्यातून दिवे घाटात दिशेने निघाली. हळूहळू पावले टाकत लाखो वारकरी ही अथांग वारी दिवे घाटातून पोहोचलेली होती. एका बाजूला आकाशाला भिडलेला उंच डोंगर कडा, तर दुसऱ्या बाजूला हजारो फूट खोल काळी दरी. घड्याळात साधारण सकाळचे 9 ते 10 वाजले असावेत. घाटांच्या वारकऱ्यांचा जयघोष सुरू होता आणि त्याचवेळी काळाने रामभाऊच्या दिशेने आपला हात पुढे केला होता. नेमका तो भयानक प्रसंग कसा घडला?
साधारण सकाळी 9 ते 10 वाजायची वेळ आली. घटात वारकऱ्यांची गर्दी ओसंडून वाहत होती. विठ्ठल नामाचा गजर सुरू होता. रामभाऊ आणि सखूबाई हळूहळू पावले टाकत पुढे जात होते. पण सकाळी लवकर निघाल्यामुळे रामभाऊच्या डोळ्यावर कमालीची झोप आणि थकवा जाणवत होता. चालता चालता अचानक एका अरुंद वळणावर गर्दीचा थोडा धक्का लागला आणि झोपेच्या धुंदीत असलेले रामभाऊ पाय थेट त्यांचा त्या दरीवर टोकावर गेला. फक्त एकच सेकंद आणि रामभाऊचा पाय घसरला. काळजाचा ठोका चुकावा तसं रामभाऊ थेट त्या भीषण हजारो फूट खोल दरीत कोसळले. बाबा पडले, आजोबा दरीत गेले. आजूबाजूच्या वारकऱ्यांनी एकच डाहो फोडला. सखूबाईंनी तर आपल्या डोळ्यासमोर पत्नीला दरीत पडताना पाहून आणि त्यांनी तिथे हंबरडा फोडला. घाटात चालणारे हजारो वारकरी एका क्षणातच जागेवरच थांबले. दरी इतकी खोल आणि भयानक होती की तिथे खाली पडलेल्या माणसाचा साधा मृतदेहही मिळणं कठीणच होतं. सगळ्यांनी आशा सोडली होती की रामभाऊ आता या जगात राहिलेले नाहीत म्हणून. प्रत्येकाने डोळ्यात पाणी आणलं होतं. वारीच्या 300 वर्षाच्या इतिहासातील असा प्रसंग कधीच घडलेला नव्हता. पण पुढच्या 5 मिनिटात जिथे जे घडणार होतं ते पाहण्यासाठी साक्षात विठ्ठलही तिथे थांबले होते की काय, असा प्रसंग निर्माण झाला. नेमका काय होता ते चमत्कार? त्या 5 मिनिटात कोणता चमत्कार घडला होता? आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी तो भयानक प्रसंग डोळ्यांनी पाहिला. सखूबाईंनी घाबरून मागे वळून पाहिलं तर तो भला मोठा दगड आधीच खाली कोसळला होता आणि त्यांचा मोठा आवाज दरीत घुमत होता. आणि त्याच दगडाच्या पाठीमागं 70 वर्षाचे रामभाऊ थेट त्या उंच कडावरून दरीत कोसळले होते. सखूबाईंनी पाहिलं तर तिथे फक्त एक रिकामी जागा होती. त्याच्या तोंडातून एकच भयानक किंचोळी निघाली, "अहो धावा, माझा धनी दरीत पडला आला आहे." पण एवढ्या अथांग खोल दरीत गेलेला माणूस वाचणार कसा? विठ्ठलाचं ते स्वप्न खरंच असं खरं होणार होतं का? साक्षात विठ्ठलाने स्वप्नात घेऊन सांगितलं होतं की मी तुला न्यायला येतोय. सखूबाई रडत रडत तिथल्या लोकांना सांगत होत्या, "माझ्या पतीला पांडुरंग न्यायला आले हो, पांडुरंग न्यायला आले हो." सखूबाई तो काळीच चिरकणारा आक्रोश ऐकून आजूबाजूची तरुण मुलं धावत आली. त्यांनी दरीच्या टोकावरून खाली पाहिलं. परिस्थिती खूपच बिकट होती. पुढे काय होईल याची कल्पना कोणालाही नव्हती. दरी खोल, पण रामभाऊचं वयही 70 वर्ष होतं. तेवढ्यात त्या एका तरुणाला वाटलं कदाचित खाली पडताना बाबांनी एखाद्या झाडाला किंवा फांदीला पकडलं असेल तर कदाचित ते वाचले असतील. पण खाली पाहिलं तर घाटात धुक्क पसरलेलं होतं. तिथून पकडलेला माणूस किंवा पडलेला माणूस जिवंत अशक्यच वाटत होतं. सखूबाईंनी जमिनीवर कोसळलेला आणि हंबरडा फोडून रडू लागल्या, "माझ्या पांडुरंगा, स्वप्नात आला होतास ना रे? शेवटी वारी आहे म्हणून माझ्या धन्याला मनापासून असं हिसकावून घेतलं का रे?" त्याचा आक्रोश तो पाहून दगडालाही पाझर फुटला असता. एवढी अथांग होती ती की पोलीस आणि आपत्कालीन पथकाला तिथपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागणार होता आणि तोपर्यंत सगळं काही संपणारच होतं. एक एक सेकंद महत्त्वाचा होता. या घाटातील वातावरण एक सुन्नता पसरलेली होती. काही जण म्हणत होते पोलिसांना बोलवा, तर काही जण म्हणत होते रेस्क्यू टीमला बोलवा. पण तेवढ्यात तिथे सेवा करणाऱ्या एका तरुणाच्या मनात विचार आला. तो आपल्या मित्राला म्हणाला, "अरे, आपण प्रयत्न न करता अशी हार का मानायची? चल मित्रांनो, एका मानवी साखळी करूया आणि खाली उतरूया. विठ्ठल आपल्याला नक्की ताकद देईल." त्या तरुणांनी आपला निश्चय पक्का केला आणि खेळ जीवावर बेतणारा होता. एक जरी हात निसटला असता तर त्यातल्या कोणीतरी दरीत गेला असता. पण त्यांनी मागे हटायचं नाही असं ठरवलं. डोंगराच्या एका भक्कम झाडाला मुळाला त्यांनी घट्ट पकडलं आणि एकमेकांचे हात पकडून एकाखाली एक अशी भयानक आणि थरारक मानवी साखळी दरीच्या दिशेने उतरू लागली. आता या मानवी साखळीला यश येणार का? दरीच्या त्या धोक्यात रामभाऊ कोणत्या अवस्थेत होते? चिखल आणि मृत्यूचा मोठा धोका पत्करून ती धाडसी मुलं त्या खोल दरीत उतरू लागली. नेमकं काय होतं ते दृश्य? आजोबा जिवंत होते का? जर एकही तास निसटला असता, एकही हात निसटला असता तर ती अख्खी मानवी साखळी दरीत कोसळली असती. पण त्याच मनात फक्त रामभाऊचे प्राण वाचवण्याचा ध्यास होता. आणि शेवटी एक मोठा दगड त्यांच्या आडोशाला येऊन रामभाऊ बसलेले दिसले. होय, रामभाऊ जिवंत होते. इतक्या हजारो फूट उंचावरून पडूनही त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली नव्हती. फक्त हाताला आणि कपाळाला थोडंसं लागलं होतं. ते थोडे घाबरले होते, पण पूर्णपणे शुद्धीवर होते. जणू काही एखादा अदृश्य हाताने त्यांच्या दरीत पडताना अलगद उचलून त्या दगडावर आणून ठेवलं होतं. वैद्यकीय शास्त्राला आणि आजच्या विज्ञानालाही आव्हान देणारं ते अद्भुत दृश्य होतं. मुलांनी धावत जाऊन आजोबांना आधार दिला आणि विचारलं, "आजोबा, तुम्ही ठीक आहात ना?"
रामभाऊनी फक्त होकारार्थ मान हलवली. त्या मुलांनी मोठ्या हिमतीने एकाएकीवर बळावर रामभाऊंना हळूहळू वर आणायला सुरुवात केली. खाली उतरण्यापेक्षा एका 70 वर्षाच्या आजोबांना घेऊन वर चढणं 10 पटीने कठीण होतं, पण पांडुरंगाच्या इच्छेपुढे ते संकटही लहानच ठरलं. जेव्हा रामभाऊ सुखरूप वर आले तेव्हा सखूबाईंनी धावत जाऊन त्यांना मिठी मारली. पण खरा चमत्कार तर पुढेच होणार होता. त्या क्षणी रामभाऊंना दरीतून वर काढलं. अगदी त्या सेकंदाला ज्ञानोबा माऊली तुकाराम असा महाघोष करत फुलांनी सजवलेला माऊलीचा रथ अगदी त्यांच्या समोरून मार्गस्थ झाला. रामभाऊंनी पालखीकडे पाहिलं आणि तो ढसाढसा रडू लागले. त्यांनी त्या सेवा करणाऱ्या मुलांना जवळ बोलावलं, त्यांचे हात हातात घेतले आणि म्हणाले, बाळांनो, विठ्ठलाचं ते स्वप्न खोटं नव्हतं रे. मी जेव्हा दरीत पडलो होतो ना, तेव्हा त्या अंधारात मला साक्षात एका विठ्ठलाचाच आधार मिळाला होता. विठ्ठल मला मृत्यू द्यायला नाही तर माझं म्हातारपण सुफळ करायला आले होते. त्यांनी स्वतः नाही तर तुमच्या रूपात वाचवायला येऊन हे देवदूत पाठवले आहेत. माझी जुनी संसाराची वारी आज संपली आणि भक्तीची एक नवीनच वारी सुरू झाली. सखूबाईंनी त्या मुलाचे पाय धरले आणि म्हणाल्या, माझ्या विठ्ठलानो, आज तुम्ही माझ्या कुंकवाची लाज राखली. तिथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांनी या अद्भुत घटनेच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे घाटातल्या दाट धुक्यामुळे कॅमेऱ्यात काहीच रेकॉर्ड झालं नाही. हा प्रसंग लोकांनी फक्त उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि तो त्यांच्या मनात कायमचाच कोरला गेला. ही घटना आपल्याला शिकवते की देव फक्त मंदिरात किंवा मूर्तीत कोंडलेला नसतो. तो जेव्हा मदतीला धावून येतो तेव्हा माणुसकीचा आणि माणसाचं रूपच घेऊन येतो. रामभाऊंनी माऊलीवरील अथांग श्रद्धा आणि सखूबाईंनी निरागस भक्ती आज फळाला आली होती. संकट कितीही मोठं असो, जर तुमच्या देवावरील विश्वास सच्चा असेल तर तो कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या पाठीशी नक्कीच येऊन उभा राहतो. कारण भक्तीचंच खरी ताकद असते. तुम्ही वारकरी बांधवांनो, दिवेघाटातील हे अद्भुत आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या चमत्काराबद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही माऊलीचे आणि विठुरायाचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही जर OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की